कसलं पेरू आहे बघ ना हे. काय म्हणजे झाड काय म्हणजे मला येऊन खावा म्हणजे का? बघूया. ओरिजिनल कसलं पेरू आहे बघा. हे काय सगळं पेरू जरा. अरे काय पेरू आहे चव. इथं विकत घेऊन खातोय का आपण. हे घ्या, टेस्टी माल. एवढं मोठं नारळ एवढं पेरू आणि या लिंबोवाड्याला बी चव नाही त्याला. बघ की कसलं आहे. हे घ्या भाऊ. हाताजवळ बी काय हे काय असा होता हे. होय एका काळात पेरूला बी शिवा खायला येत आहे. होय पुढे पुढे बघ पुढे. काय टेस्ट आहे रे. हा ना. कोणी चोऱ्या करून पेरू खाल्ला नाही. शाळेत गेलो की चोरायचं पेरू. हा का? कोण आतोडी मारून होय. आणि आतली मालकीन आली की पळात. हा अगदी सेटिंग लावायचं. 4 बाहेर आत दोघं उड्या मारून पळायचं. आणि राजाचं पेरू कधी शंकर राजाचं पेरू शाळे बसलं. हो हा हा पाण्यातली मोठी पेरू. हम्म. होय हे दीपक आधी घे. एकदा असा घेऊन झाला भाऊ. ह्यांच्या पाड्यात पिरू चढलो मी वरती आणि माझ्या दरवाजा उघडला. माझ्या बाहेर मग पाड्यात नाही पहिले पपई वगैरे असायचे. शेती भरपूर असेल पाड्यात. माय जास्त वेळ मला त्या पिरीवर असं चिटकून झोपावं लागला वरती. एक 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं जाणार. मोठी होती पिरू. हो आणखी बरं होती ती पराठ्यातच होती ती. पाड्यातली मोठी. मग तुला हा मायला कळालं नाही. नाही ना तू वर पेरू मी आता पिकून पान सुद्धा हारू दिलं नसतील मग. हे सगळ्यात भरलं होतं.